नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. हे आपल्याला देवी दिसते, मळगंगा देवी आहे. आदिवासी देवी ते इथं अनेक आपल्याला शिवलिंग दिसतंय. अनेक देवतांचे चित्र वगैरे दिसते आणि अतिशय आल्हाददायक आणि निसर्ग संपन्नतेने जे काय आहे भरभरून पावलेलं हे जे मंदिर आहे या ठिकाण आहे. तर मला दाखवायचं असं का घाटगर गावामध्ये काय चाललं आहे आणि आता आपण पाहतोय ते खरंच जे चित्र दिसतंय ते डोळ्याला सुखावणारं नाही तर त्रास देणार आहे. तर आता ही ज्या हिरवळीमधून आपण जातोय हे पुढं जर जसं आपण जात जाऊ अनेक झाडं झुडपं या ठिकाणी आहेत, परंतु ह्या विद्युत विभागाने ह्या पारेषण विभागाने त्यांच्या हे ज्या तारावरून गेलेल्या आहेत म्हणजे टॉवर लाईन जी गेलेली आहे औरंगाबाद वरून पाडग्याला जाते, मुंबईला ही विद्युत पुरवठा करते. तर या ठिकाणी बघा हे चित्र काय आहे. तर ऑलरेडी झालं असं का ह्या तारांची जी अपेक्षित उंची पाहिजे ती उंची भरत नाही आहे, ती खाली आहे तारा. ॲक्च्युली त्या वर पाहिजे होत्या, परंतु त्यांनी ह्यासाठी धोका होऊ नये म्हणून अक्षरशः या झाडांची तोड केलेली आपल्याला दिसते. आणि मोठी मोठी झाडं होती, काही झाडं तर खूप मोठे म्हणजे हातामध्ये मावत नाही बुंदा अशी झाडं आहेत हे बघा. आणि ही एक दोन नाही तर पूर्णपणे त्या टॉवर लाईनपर्यंत जेवढी जी झाडं आहेत, आंब्याची असतील किंवा जांभळाची असतील, ज्या कोणकोणत्या उंबराच्या असतील, सगळी झाडं लहान मोठी एकसुद्धा झाड यांनी ठेवलेलं नाही आहे. आणि हे बेकायदेशीरपणे हा जो आहे निसर्ग हा उद्ध्वस्त केला आहे. म्हणजे झाडाची साईज तुम्हाला दाखवतो, तिकडं पलीकडं बघा ती झाडाची हाईट बघा कशी गर्दवनराई होती. इकडंसुद्धा दाखवा अशी तिथं झाडं होती. ह्या झाडांचं सगळं विल्हेवाट म्हणजे नष्ट करून टाकली. जरा बघा जवळ दाखवा काय अवस्था आहे. हे जे कोण ठेकेदार आहे ह्यांच्यावर काय नक्की कुणाचा आशीर्वाद आहे आणि हे का करतायत हे काही कळायला मार्ग नाही. खरं तर या ठिकाणी एक झाड जगवण्यासाठी वन विभाग लाखो रुपयांचा खर्च करतं आहे. आणि अशा पद्धतीने ह्यांचा समजा इथे एक टॉवर दुसरा आला असता, आपोआप ह्या ज्यावरती तारा आहेत ह्या वर गेल्या असत्या आणि हा प्रश्न सुटला असता. परंतु तो खर्च वाचवण्यासाठी वृक्षांची या ठिकाणी कत्तल केलेली आता पाहायला मिळते. आणि ही वृक्षच नव्हे तर याच्यावर जे काही पक्षी होते, पशुपक्षी वास्तव्य करत होते ते देखील उद्ध्वस्त झालेले आहेत. अतिशय डोळ्यांना म्हणजे एक आता इकडं पाहिलं तर आल्हाददायक वाटतं, पण आता इकडं बघितलं तर असं अतिशय म्हणजे मनाला वेदना होतात. अशा पद्धतीची कत्तल इथं वृक्षांची केली दिसते. तर आता वन विभाग काय कारवाई करतं आहे यांना, हे जी लोक आहेत त्यांना मोठा वरद हस्त आहे असं आम्हाला समजलं. मोठे लोक यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतील देखील, परंतु वन विभाग जुन्नर वन विभागांना माझी विनंती आहे की तातडीने हे ज्यांनी ही वृक्षतोड केलेली आहे ह्या लोकांवर कडक कारवाई, कायदेशीर कारवाई करावी. जर आपण आतमध्ये देखील जाऊन येऊया काय परिस्थिती. आणि हे म्हणजे हरिश्चंद्र अभयारण्याच्या अंतर्गत येणारं म्हणजे हे जंगल आहे. इको सेन्सिटिव्ह झोन ह्या घाटगर गावाला आहे. याच्यामध्ये साधा आपण दगडसुद्धा उचलू शकत नाही. ह्याच गावामध्ये पहा की कशा पद्धतीची इथं व्यवस्थित आहे, इथं काटे द्या बांबूला, कशा पद्धतीची कत्तल या ठिकाणी झाडांची केलेली आपल्याला पाहायला मिळते. मळगंगा देवीची हे इथंच मंदिर आहे. इथं पण तुम्ही बघता का पुरातन काळचे काहीतरी अवशेष देखील दिसत आहेत, वेगवेगळ्या मूर्त्या देखील दिसत आहेत. पवित्र अशी जागा आहे यावरून दिसतंय. आणि अशी अवस्था पारेषण विभागाने या ठिकाणी केलेली आहे. जो कोण संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. आणि हे इथंच झालेलं नाही आहे. ही जी लाईन जिथपर्यंत जाईल त्याच्या खालचे जेवढे जंगल आहेत ते सगळे सपाट केलेले आहे ठेकेदारांनी. त्यामुळे वन खात्याने मोठी चौकशी लावून यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी आपण मागणी करतो. पाहत राहा जुन्नर टाइम्स, घाटगर तालुका जुन्नर.